नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतून एक अत्यंत संवेदनशील आणि खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत असणारी 39 महिला वकील हिच्याकडूनच पक्षकाराविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार डिसेंबर 2024 मध्ये कामाच्या निमित्ताने आरोपीने वकील महिलेला आपल्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार धमक्या देत अनेक महिन्यांपर्यंत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. बदनामी व जीवे मारण्याची धमकी तिला व तिच्या मुलाला देण्यात आली आणि तिला गप्प ठेवण्यात आल्याचीही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी सय्यद राजा गौस या आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी शहरभर शोध मोहीम सुरू आहे. आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका महिलेनं मानकापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे, ज्यामध्ये सदर महिला ही जिल्हा व सत्र न्यायालय इथे वकील म्हणून प्रॅक्टिस करते आणि आरोपी जो आहे त्याचं नाव आहे सय्यद राजा गौस वारिस अली. हा मूळचा सक्करदरा ताजबाग येथे राहणारा आहे. 2 वर्षापूर्वी पासून या आरोपीच्या ज्या काही कोर्टाच्या केसेस आहेत, आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या ज्या कोर्टाच्या केसेस आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने या ॲडव्होकेट मॅडमशी तक्रारदार यांच्याशी त्याची भेट झाली होती आणि मग आरोपीनं तक्रारदार यांना त्याच्या स्वतःच्या घरी बोलवलं होतं कोर्टच्या कागदासंदर्भात कागद वगैरे देण्यासाठी आणि कार्यालयात बोलवलं होतं आरोपीनं आणि त्या ठिकाणी तिला कॉफी पाजून त्यामध्ये काही गुंगीचं औषध वगैरे पाजून तिला बंदूक वगैरे दाखवून तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध केला आणि तिची जर तक्रार केली तर तुझी बदनामी करीन, मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली. तसंच फिर्यादी यांचा जो लहान मुलगा आहे त्याला देखील आरोपीनं स्वतःसोबत डिटेन करून ठेवलं होतं आणि या सगळ्यामध्ये त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस स्टेशनला BNS कलम 64(2)M 115(2) 351(3)126 आणि आर्म ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. सन 2013 ते 2015 या काळात त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, त्यानंतर खंडणी वसुली, भारतीय हत्यार कायद्याचे गुन्हे, शासकीय कामात काम करत असताना नोकरांवर हल्ला, शासकीय नोकरावर हल्ला केल्याचे गुन्हे, अशा प्रकारचे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर एका गुन्ह्यामध्ये तो मोक्कामध्ये जेलमध्ये होता आणि 2 वर्षापूर्वीच तो मोक्कामधून जेलमधून सुटून बाहेर आलेला आहे. अशा प्रकारे त्याचा रेकॉर्ड आहे. या सगळ्याच्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुढील तपास हा PSI जावेद तडवी हे करत आहे.